निश्चित पहिला सामना आपण पाहिला तर विजय संपादन करतो गोवे संघ। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहिली स्वर्गीय भागीरथ कृष्ण पाटील यांच्या सन्मानार्थ त्यांचे पुत्र कुमार अतिश भागीरथ पाटील यांच्याकडून पाहायला मिळाले। त्यानंतर एक गिफ्ट एम्पल होता, जीत के बाद कुछ मीठा हो जाए, त्याच्यासाठी गिफ्ट एम्पल ज्ञानदेव पाटील, प्रल्हाद पाटील, मनोज पाटील आणि राजू पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर एक गिफ्ट एम्पल। तर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झाले। सन्मानित श्यामजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। ताडी गावचे एक समाजसेवक, एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान करतील माणिकजी पाटील साहेब। आपणास विनंती आहे की आपण सन्माननीय श्यामजी चौधरी साहेबांचा येतोय स्वागत आणि सन्मान करायचा आहे। निश्चितच मान आणि सन्मानासाठी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते। अतिथी देवो भव आणि त्या युक्तीप्रमाणे संस्कृतीचे जतन करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। यस, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्या या स्पर्धेसाठी ज्याने मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिलेली आहे सन्माननीय अजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं येतोय स्वागत आणि सन्मान केलं जाईल। तर सन्माननीय राजूजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण अजयजी साहेबांचा येतोय स्वागत आणि सन्मान करायचा आहे। निश्चितच आपण पाहू शकता प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो, ट्रॉफीज, आणि त्यांचे प्रणेते सन्माननीय अजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळतंय। निश्चितच त्यांचं झालं आणि त्यानंतर दिनेशजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत। त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान इथं केलं जाईल। प्रत्येकाला आपण जर पाहिलं तर मान सन्मान दिलाच जातोय, कारण आपण पाहतोय की 40+ क्रिकेट म्हटलं की आदराने या कमिटीकडे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की इथं स्वागत आणि सन्मान केले जाते। ओले खेळाकडे यावेळेस इथं मात्र पाहतोय चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय, क्या बात आहे, चेंडू थांबत नाही, जाईल सीमा पार, येतोय चौकार। पाहायला मिळाला। यस, 3 षटक जे आहेत ती 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहे। ज्यामान पोगाव संघ आपण लक्ष द्यायचं आहे। सामना जो आहे ते 11 वाजून 10 मिनिटाने चालू झालेला आहे। जर का तुम्ही तसं करत नाहीत तर आउटफील्ड मध्ये जो एक्स्ट्राचा खेळाडू असेल त्यांना मात्र इनफील्ड मध्ये घेतलं जाईल। हे पनिशमेंट म्हणून या कमिटीच्या माध्यमातून लादला गेलेला हा नियम आहे, तर याचं काटेकोर आपण पालन करायचं आहे। राजू पुन्हा एकदा टर्न होते, गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती नंदू यांनी बिग हिट चौकार लगावला। पुढील चेंडू या वेळेस आपण पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल होतोय आणि निर्धावची होते सांगता। असं म्हणतात की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि चौकाराचा धक्का लगेच कमबॅक करतोय, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर निर्धावची सांगता केली जाते। पुढील चेंडू गोलंदाज या वेळेस ऑन साइडला आलेला आहे चेंडू, पाहूया अशोक म्हात्रे आहे त्या ठिकाणी। इथे मात्र पाहिलं तर रनआउटची चान्स होती, परंतु रनिंग खूप चांगली पाहायला मिळाली, क्या बात आहे, चांगला थ्रो पाहायला मिळाला अशोक म्हात्रे यांचा। चाचणी स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं त्यांची फलंदाजी या हंगामामधली पहिली 50 झलकावण्याचा मान त्यांच्या नावे आहे, आणि ती अफलातून 50 आपल्याला पाहायला मिळाली। 13 चेंडूंमध्ये तब्बल 50 धावा क्रॉस केले होत्या, परंतु तो हाय स्कोर सामना होता, एका रनासाठी तो गमावला गेला। 73 धावांचं काहीतरी लक्ष होतं आणि तिथं मात्र ते पूर्ण करता आलं नाहीये, परंतु एक चांगली खेळी त्यांची मैदानामध्ये साकार झाली। आत्मविश्वास त्या खेळीमध्ये पाहायला मिळाला होता। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधला जाईल का, परंतु इथं मात्र खेळ क्रिकेटचा, रिजन फुटबॉलचा चेंडू स्टॉप केला आहे आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत। 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते।
8 या अंकावरती. आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, कारण असं नेहमी म्हटलं जातं की आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटांची भीती नसते. कारण एक चौकार लागल्यानंतर कुठेतरी मनामध्ये भीती असते की येणारा जो काल आहे तो माझ्यासाठी कसा असेल, परंतु कुठल्या प्रकारची भीती तमा न बाळगता अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी. एक पहिल्या चेंडूवरती चौकार लागून पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने मिसफील्ड, डेंगातून मात्र इथं चेंडू फरार होते. इथे फुटबॉलचा रिझन पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेची मागणी तसा पुरवठा. 3 धावा होत आहेत कंप्लीट. या 3 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. धावसंख्या पाहतोय आपण 11 या अंकावरती. गोलंदाजी खूप चांगली झाली, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी कमी पाहायला मिळालं. मित्र असं म्हणतात की कीर्तनाला 7 टाळ चिपल्यांची, तशीच या क्रिकेटला 7 अर्थात गोलंदाजाला 7 जर क्षेत्ररक्षणाची लाभली तर त्या गोलंदाजी उंची वाढली जाते. इथं पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुसज्ज अशी टुर्नामेंट मित्र आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं देखणं आयोजन नियोजन. ज्यावेळेस इंटर केलं जातं असं वाटतं कुठेतरी इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आलो की काय. पूर्णपणे खचाखच रंगी बेरंगी आपल्याला बॅनर पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान आपण पाहिले तर फलंदाज होतोय बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय चांगली आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलेले आहे. आपण जर पाहिले ना तर याच्यासाठी उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल आणि खास करून या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा मालिकावीर असेल, याच्यासाठी स्वर्गीय रामकृष्ण नारायण पाटील यांच्या सन्मानार्थ सन्माननीय श्री चिंतामण रामकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी चमचमात्या ज्या ट्रॉफी आपण पाहतोय त्या त्यांच्याकडून प्रदान झालेल्या आहेत. प्रत्येक सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन, कारण तुमच्या या खुल्या मनाने केलेल्या सहकार्याचा हात हा मात्र आपल्यासाठी खूपच चांगला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या वीर तानाजी क्रीडा मंडळचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक याच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे गिफ्ट ॲम्पल आहे ज्ञानदेव पाटील, प्रल्हाद पाटील, मनोज पाटील आणि राजू पाटील यांच्या माध्यमातून जीत के बाद कुछ मीठा हो जाए यासाठी स्वीट बॉक्स आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खेळाला होते सुरुवात. यावेळेस महेश होताई गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी यावेळेस स्वेर मारा पाहायला मिळाला. डावीची सोडून जाते. पंच आमच्याकडे वलत आहेत आणि अवंतर धावेचा इशारा केला जातोय हात समांतर करून. व्हाईट बॉल. 12 धावा ऑन बोर्ड. त्यानंतर आपण जर पाहिले ना तर स्वर्गीय रामनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान्य नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस दिशा दिलेली आहे पाहू शकता. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. मिसफील्ड. क्या बात है. चेंडू सीमा पार येतोय. लकीली चौकार. बार चौकार. पाहूया पुन्हा एकदा तयार महेश गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. इथेही मिसफील्ड. क्या बात आहे. आज हाताला तेल लावून आलेला हा संघ जणू काय दिसतोय. हातामध्ये काही चेंडू बसत नाही आणि इथं मात्र आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात होत आहे फलंदाज बाद. 2 धावा केले जातात कंप्लीट. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या जर पाहिली तर 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण जर या स्पर्धेसाठी जी 4th क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी तुकाराम महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री माणिक तुकाराम पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे 6 क्रमांकावरती आपल्याला या ट्रॉफीज बक्षीस पाहायला मिळते.
त्याच्यासाठी 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय गोपीनाथ विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय गोपीनाथ पाटील यांच्याकडून प्रदान झालेले आहे. त्यानंतर 6वी जी आहे ती स्वर्गीय भास्कर महादू पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन भास्कर पाटील माजी उपसरपंच दापोडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आजच्या दिवसाचा एक आकर्षक बक्षीस म्हणून जो सर्वात उत्कृष्ट खेळ करेल त्याच्यासाठी माजी उपसरपंच दापोडे सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेबांकडून गिफ्ट अर्थात कूलर देण्यात येईल. क्या बात आहे. खूप चांगली बक्षिसांची खैरात आणि लयलूट इथं पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला एक सुवर्ण संधी दिली जाते. यावेळेस ऑन साईडला कडक फटका आहे आणि इथं मात्र अशोक आहे त्या ठिकाणी आणि चुकी नाही आहे. तेच थ्रोही केला जातोय आणि इथं मात्र पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं महेश यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे आणि आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 19 धावा, यस 19 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये 41 धावांचं टार्गेट होतं. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे आणि इथेही पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आउटफील्ड जे पाहिली तर आपण खूप चांगली पाहायला मिळते. ग्राउंड साठी जी मेहनत घेतलेली आहे. एक गाव एक मंडल वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडल, क्या बात आहे. आपण जर पाहिले सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन झाल्यानंतर सन्मान्य हर्षीबाबांनी सुद्धा या गावाचा गवगवा केला, नावाचा उल्लेख केला की या गावामध्ये एकी आहे. एकतेचं प्रतीक म्हणून क्रिकेटला मानलं जातं आणि एकता या गावामध्ये आपल्याला टिकून दिसते. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय की पंचांच्या माध्यमातून हात समांतर अवांतर धावेची खून केली जाते. एका धावेची व्हाईट बॉल. 22 धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू यावेळेसही चांगला फटका आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय आणि परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळते. ज्याने रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या गावासाठी चांगला खेळ केला आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 40+ मध्ये मागच्या हंगामापासून ज्याने सुरुवात केली अशोक म्हात्रे याने आणि आपल्या फलंदाजीची जी जादू आहे ती प्रेक्षकांसमोर नेहमी सादर करत असतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणही चांगलं पाहायला मिळतंय. फिटनेस का फंडा म्हणून ओळखला जाणारा हा 40+चा खेळ आणि अप्रतिम आता मात्र हा फुललेला आहे, सजलेला आहे, नटलेला आहे. कारण या खेळाकडे सुद्धा आता खूप आशेने पाहिलं जातं. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस हास्यास्पद म्हणून या खेळाकडे पाहिलं जात होतं, परंतु आज या खेळाला पुजलं जाते, मानलं जाते. भिवंडीच्या कान्या कोपऱ्यामध्ये हा खेळ पोचला गेला आहे. 40+. यावेळेस सोडवला मिस टाइम आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि वेल जज कॅच. फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 24 अंकावरती. चला स्पीडअप करायचं, घाई करायची आहे. वेळेचं यार बंधन ठेवायचं आपण, कारण आपण पाहतोय गोलंदाजांना 15 मिनिटाचा जर अवधी दिला असेल तर त्याच्यामध्ये फलंदाजाने थोडासा स्पीडअप करायचा आहे. निश्चितच आपण पाहतोय निलेश पाटील यांच्या माध्यमातून सूचित करण्यात येत आहे. सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब मॅन फ्रॉम दापोडे यांच्या माध्यमातून अशोक म्हात्रे यास जर विकेट हॅट्रिक पूर्ण कंप्लीट केली तर तब्बल 1001 रुपयाचा धनादेश देण्यात येईल. क्या बात आहे. आज आपण पाहतोय की सकाळपासून खूप बक्षिसांची लयलूट चाललेली आहे. यस फलंदाजी करत असताना आपण पाहतोय फलंदाज भरत यास जर आपण षटकार लगावताय तर तुमच्यासाठी श्याम चौधरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय ऑन साइडला. काय घडते पाहू शकता. डबल माइंड आणि चेंडू सीमा पार चौकार.
निश्चितच आपण जर पाहिलं तर हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी इथं बक्षीस लावलं जातं. सन्मान्य दिनेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्यानंतर प्रल्हाद पाटील यांच्याकडून 1100 रुपये. परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकच चौकार लगावला आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. इथेही चांगल्या धावा इथं घेतल्या जात आहेत. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. साठी पहिला विकेट इथं अर्जित केलेला आहे. पाहूया दिनेश पाटील यांच्या माध्यमातून 1001, तर प्रल्हाद पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. किती आवडता खेळाडू आणि किती चर्चेचा खेळाडू आपण पाहू शकता. अशोकजी मात्रे गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तर लागली गेली आहे 28 धावा धावफलकावरती. योगेश होते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. खाली रिझन आहे पाहूया आपण जर पाहिलं तर एक धाव इथं कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा बोलिओ खेळाकडे एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळतंय. धावसंख्या 31 अंकावरती. यावेळेस अजून एक खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे विवेद झाले आणि पटका खेळण्याचा होता. क्रॉस बॅटने नजर अटली गेली आणि इथं मात्र पाहिलं तर डॉटच्या स्वरूपात हा चेंडू हाताला गेला. धावसंख्या स्थिर आहे 31 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. पाहूया लोकांच्या रिझन मध्ये महेश आहे. त्या ठिकाणी थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं आणि पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली गेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 33 अंकावरती. बोलूया आपण स्वागत आणि समारंभाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुरी गावचे एक उत्कृष्ट खेळाडू सन्मान्य विजय दादा वजे साहेब यांचं येतो स्वागत आणि सन्मान केले जाईल. नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. नितीन पाटील आपणास विनंती आहे की विजय वजे साहेबांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या व्यासपीठावरती विराजमान आपल्याला पाहायला मिळतात सुरेगावचे एक उत्कृष्ट खेळाडू. त्यांना करण्यात येत आहे सन्मानित. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणारा फुलगुच्छ. त्यानंतर आपण पाहू शकता सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचंही येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य संजूजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण सुनीलजी पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सुरेगावचे हे एक चांगले खेळाडू आहेत. चांगला नामांकित व्यक्तिमत्व आहे. युवा खेळाडू सुनील पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर विजयजी पाटील साहेब व्यासपीठावरती विराजमान आहे. त्यांचंही येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. संजूजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की विजय पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्मान्य विजयजी पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान इथं केले जाते. तसेच सन्माननीय या व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय गोपीनाथजी पाटील साहेब आहेत. त्यांनाही इथं सन्मानित करण्यात येते. मी विनंती करतोय नितीनजी पाटील साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते गोपीनाथजी पाटील साहेबांना येतोचे स्वागत आणि सन्मानाने सन्मानित करायचं आहे. सुरेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक उद्योजक मान्य श्री गोपीनाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. मायेचे उपदार शॉल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणार फुलगुच्छ
आपल्या घरामध्ये या स्पर्धेची आठवण साठवून ठेवण्यासाठी एक मोमेंटच ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. आपल्या या व्यावहारिक जीवनातून वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. पुन्हा एकदा या मंडळाच्या माध्यमातून आपलं करतोय मनपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्रकाश शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 35 ऑन बोर्ड लागली गेली आहे. अशा आकांक्षा, जिद्द आणि एक विजयाचं स्वप्न घेऊन उतारलेले दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना ताडाली संघ आपण पाहतोय अंतिम ओव्हरमध्ये धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. आपण पाहतोय जानमान पोगाव संघ अतिशय जिद्दीने, चिकाट्याने, संघर्षाने वातावरण निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध. या संघामध्ये असे मोठ्या खेळाडूंचं नाव नाही आहे, परंतु एकतेचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा संघ. प्रत्येक संघ आपला 100% देण्याचा जरूर प्रयत्न करतोय, परंतु त्या संघातील प्रत्येक खेळाडून जर 100% देण्याचा प्रयत्न केला तर त्या संघाची उंची निश्चित वाढली जाते. तसा हा संघ जानमान पोगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय जिद्दी आणि चिकाटीने क्रिकेट खेळणारा संघ. यावेळेस पाहू शकता अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बिग हिट जरूर घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिडल ऑफ द बॅट घेता आलं नाहीये. हवं ते टायमिंग साधता आलं नाहीये. परिणामस्वरूप आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 35 धावा ऑन बोर्ड. प्रकाश ज्यांच्याकडे गोलंदाजी सुपूर्द केली, संघ नायकाने आत्मविश्वास दिला, विश्वास टाकला गेला आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना, कारण शेवटचं षटक नेहमी म्हटलं जातं की हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न जो असतो तो प्रत्येक संघाचा असतो, परंतु इथं मात्र खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळलेला आहे, चांगला फटका आहे. इथं मात्र पाहू शकता अशोक म्हात्रे आज आपण जर पाहिलं ना तर काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन ह्या रिझनमध्ये दिसून येतोय आणि अचूकरित्या क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फिटनेस का पंडा म्हणून ओळखला जाणारा खेळ निवडल्या स्पर्धा याच्यासाठी की आपण रोज सकाळी उठून सराव करावा आणि सरावाने माणूस परिपूर्ण होतो, खेळामध्ये सुद्धा आणि शरीरामध्ये सुद्धा. आणि तेच काम मात्र इथं पाहायला मिळतंय या कमिटीच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता सरळ चेंडू निघून गेलेला आहे. बॅकफूटवर जाऊन सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, सोडून दिलं होतं. अशा नजरेने पाहिलं होतं की हा चेंडू वाईट असावा, परंतु आपण पाहतो अतिशय अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना पाहायला मिळतात. भाऊ पाटील सोडून दिलं होतं. आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागं लागल्यानंतर जी अवस्था होते ती फलंदाजी झाली, कारण चेंडूला सोडून दिलं होतं. वाईटच्या स्वरूपात जाईल यासाठी पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवलं होतं. चेंडूला आपण पाहतोय एक कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू डीपमध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती चेंडू डीपमध्ये जातोय वेल असतं 2 धावा कंप्लीट करण्याचं आणि तो चोखरित्या काम फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या 2 धाव्यांनी स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. 4 षटकांचा खेळ इथं कंप्लीट झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर वराल देवी ताडाली हा संघ 38 धावा धावफलकावरती जमा करू शकला. 39 धावांचं टार्गेट इथं मात्र जय हनुमान पोगाव संघासमोर ठेवलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित या भिवंडी तालुक्यासाठी खूप चांगलं ज्यांनी क्रिकेट दाखवलं गेलं, अंसिका स्पोर्टचे करता धरता सन्मान्य संजूजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. संजूजी म्हात्रे साहेब मन मिलाव आणि हसरा स्वभाव या भिवंडी क्रिकेटसाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं. हंसिका स्पोर्टचे करता धरता सन्मान्य संजूजी म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. तर आपण पाहूया 39 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की हे थांबवलं जाईल या ऐकूया आपण सौरव याच्या आवाजाने.
बर. थँक्यू सो मच मनोजी ठाकरे सर. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40 फ्लच चषक 2024 मध्ये या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात रोहन गजानन पाटील पोगाव संघाला आणि आयोजन नियोजनला कॉमेंट्री प्रेक्षकांकडून देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 39 लक्ष गाठायचं आहे या उत्तरार्धामध्ये. तुम्ही चांगली स्पर्धा एन्जॉय करता. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा वीर तानाजी 40 प्लस चषक 2024. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता आमचं मेन पंच सुनीलजी म्हात्रे सर. त्यानंतर तुम्ही पाहता स्क्वेअर लेगचे पंच भाऊजी पाटील सर. त्यानंतर सुरेशजी घरत सर जे आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आवाज तुम्ही ऐकताय पहिल्या दिवसामध्ये एक जबरदस्त मराठीचा गोड आवाज. याच भिवंडी परिस्थितीतील याच माथीने दिलेला एक जबरदस्त समालोचक आमचे परम मित्र मनोजी ठाकरे सर. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. अल्पेशजी गायकवाड आमच्यासोबत गुरुलेखेच्या भूमिकेमध्ये जेव्हा आम्ही भिवंडीला येतो अल्पेश आमच्यासोबत नेहमीच असतात. अल्पेश तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. GTC ही स्पर्धा कव्हर करते युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या. जे मायबाप प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि हे पूर्ण क्वालिटी GTCच्या माध्यमातून त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे घर बसल्या प्रेक्षक पाहताय. मग जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये या क्रीडा नगरीमध्ये जेव्हा सामना होतोय आणि जेव्हा जेव्हा मॅचेस होतात मग ती होली चषक असो त्यानंतर न्यू 40 प्लस रेग्युलर चषक पार पडला आणि आता 40 प्लस हा तुम्ही हंगाम पाहता. सामनावीरची ट्रॉफी आपण नेहमीच पाहतोय स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अतिश भागीरथ पाटील. त्यानंतर अर्थात वरिष्ठ रे अजय पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. दिनेशजी पाटील या मॅचला पाहता. प्रल्हादजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं आयोजन एजी स्पोर्टचे कर्णधार अर्थात निंबवलीचे कर्णधार सीताराम गुळवी यांच्याकडे देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्या. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. चला लगेचच मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देणार आहोत आणि जाऊयात या मॅचकडे. क्रिकेटचा भव्य दिव्य ही क्रीडांगण तुम्ही पाहताय. क्रिकेटची बायभूमी क्रिकेटची पंढरी आज आली या 40 प्लसच्या क्रीडा नगरीमध्ये. अर्थातच वीर तानाजीचं हे क्रीडांगण आणि सर्व प्रेक्षकांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिलं षटक प्रवीणचं आणि बॅटिंग वर तुम्ही पाहता महेश वारे आणि त्याच्या जोडीला निलेश पाटील. अशी ही सलामीची आघाडीची जोडी जे हनुमान पोगाव टीमच्या बाजूनं. स्पीडअप करा लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंच तुम्ही देखील लक्षात घ्या. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं. 4 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटांचा कालावधी. 3 षटकासाठी 15 मिनिटं आणि लगेच 16 झाला तर आम्ही एक फिल्डर आतमध्ये घेऊ याची देखील लक्षात घ्या. 11:38 मिनिटांना मॅचला सुरुवात. विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम शेडो क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जाणार आहोत या मॅचकडे. या षटकातील पहिलाच बॉल फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. फटका फसला. झेल देखील सोडला. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं ब्रीद वाक्य. लॉंग ऑनला फिल्डरला झेल होता. झेल पर्यंत पोहोचलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण लगेच जाणार आहोत. हा एक फॅक्टर साठी लगेच चेक केलं जाईल. विमर साठी आपण जाऊ. या तिसरे पंच सुरेश जी गरज सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. त्यांना कमरेच्या वरती बॉल आहे का कशा रीतीने लगेच आपण चेक करणार आहोत.
सेकंड राऊंडची आपण पहिली मॅच खेळणार आहोत यानंतर, आणि त्याच्यानंतर आपण मॅच जय बजरंग कारिवली त्यांना फाईट करणार आहे विजय स्पोर्ट खांडपे, आणि त्याच्यानंतर आपण शेवटची मॅच पहिल्या फेरीतील गावदेवी पिंपलकर आणि त्यांना फाईट करणार आहे गावदेवी भादवाड. नो बॉल आहे, नो बॉल आलाय, फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पाहणीत नेक्स्ट बॉल फ्री हिट. पहिलाच फुल टॉस होता षटकातील पुढचा बॉल, हा देखील फुल टॉस, नो बॉल घोषित केला. फर्स्ट टीमला बॉल गेला, हा देखील विमर फेकला. दोन विमर बॉलर आता चेंज होईल. बॉलर चेंज. आपण एका षटकामध्ये दोन विमर चेंडू फेकला, लगेचच गोलंदाज त्याला लगेचच आपण दंडित करतो. म्हणजे अर्थानं तुम्ही पाहता इथे बॉलर आता नवीन येणार आहे. या एक न स्कोर पुढे, दोन न स्कोर पुढे चाला. धाबा धावपलकावरती स्कोर बोर्डवर तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती 39 धावेचे टार्गेट. तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, अशा धावा तुम्ही देता. दोन विमर आणि आता बॉलिंग. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तानाजी आलाय. षटक फेकत होता प्रवीण, दोन विमर त्यांना फेकले, लगेच त्याला दंडित करण्यात आलं. एका षटकामध्ये तुम्ही दोन विमर बॉल टाकू शकत नाही. नवीन तानाजी आलाय, पहिल्या षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. 5 धावा, अजूनही एक देखील बॉल झाला नाही. धावा धावपलकावरती तुम्ही 5 पाहता. या षटकातील पुढचा बॉल यो मे साइड डेफिनेटली हिट, पण इथे फ्री हिट होता, फ्री हिट होता बॉल, आणि तुम्ही काय पाहताय फ्री हिट चेंडू होता. फलंदाजाला समजलं देखील नाही. यष्टीची बाद झाला असता कदाचित. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता 5 या कड्यावरती 39 टार्गेट आहे. जानुमान पोगाव समोर ते गाठायचं उत्तरार्धामध्ये 24 बॉल मध्ये. पहिला बॉल डॉट आला. 5 धावा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाजी चांगली करावी लागेल वराल देवी तानाली टीमला या मॅच मध्ये. पावडे षटक तुम्ही पाहता मिड विकेट. त्यानंतर लॉंग ऑन ला एक फिल्डर आहे. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. लाईन व्हावी लागेल, लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती. लाईन खराब आहे, खराब गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल खेचायचा होता आडवा. बॅटनं अपील केली जरूर, अपील स्ट्रॉंग होती पंचांकडे. डॉट बॉल आला. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती 6 पाहता. तानाजीला गोलंदाजीसाठी पहिला बॉल त्यांना डॉट फेकला, त्याच्यानंतर त्यांना मात्र वाईट. आता पुन्हा एकदा डॉट. या षटकातून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 6 आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटने खेचायचा होता, व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाही. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 7 या आकड्यावरती 7 धावा स्कोरबोर्ड वरती. 39 टार्गेट समोर आहे. इथून गोलंदाजी चांगली करायची आहे वराल देवी ताडाळी संघाला. वीर तानाजी ही दापोडीची क्रीडा नगरी. खेचायचा होता, टॉप एज बॉल मागे जातोय, आणि विकेट किपर जोपर्यंत या बॉल वरती येईल तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये फक्त सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 8 या आकड्यावरती पॉवर प्लेचं षटक. 8 धावा धावपलकावरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल निलेश साठी. खेचला या बॉलला. बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर धावतोय. जोपर्यंत बॉल वरती जातील पायाने अडकवलाय बॉल, आणि तोपर्यंत या 3 धावा पूर्ण केल्या जातात. खराब फिल्डिंग वराल देवी ताडाली टीमच्या बाजूने इथे होतीये.
39 तुम्ही टार्गेट. बॅटिंग थोडी खराब झाली. तुम्ही जर बॅटिंग विश्लेषण पाहिलं तर 17 धावेचं योगदान दिलं नंदून. तो जसा बाद झाला तसाच धावा थांबल्या गेल्या आणि स्कोर फक्त 38 झाला. 39चं लक्ष आता समोर आणि धावा धावपलकावरती तुम्ही 11 पाहताय. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय त्या 12 या कड्यावरती 12 रन स्कोर बोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल थांबलाय. बॉल हलक्या हातानं खेळलाय. स्वतः गोलंदाज जोपर्यंत जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 13 या कड्यावरती. तेरा धावा धावपलकावरती. 18 बॉल 26 धावेची अजूनही गरज आणि षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. या दुसऱ्या षटकामध्ये मंगेशाला विखुरलेलं तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. पहिला स्लोअर फुल टॉस क्लिक केला बॉलला. बॉल चाललाय लॉग ऑफला. फिल्डर वेगानं एक केली आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 15 या कड्यावरती डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट घ्यावे लागतील तर ही मॅच जिंकायची असेल तर वरालदेवी ताताळी संघाला. पहिल्या षटकामध्ये धावा तुम्ही खर्च पाहत्या 13 धावा खर्च केल्या. प्रवीणनं ज्या 2 नोट टाकले त्यामध्ये फक्त अवघ्या 5 धावा आल्या. गोलंदाजी खूप चांगल्या रीतीने तानाईची तुम्ही पाहिली. 8 धावा ज्यानं खर्च केला. लाईन पीक केली मेन तुम्ही लॉंग ऑनला. फटका फसला पकडलाय झेल संपला इथे मैदानावरती. महेश वारेचा खेळ. पहिला धक्का लागलाय जय हनुमान पोगाव संघाला. देव आणि आमच्या वीर तानाजी 40 चषक आणि वीर तानाजी दापोडे यांच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. हलक्या हाताने खेळला या बॉलला. एक केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 17 या आकड्यावरती 17 धावा धावपलकावर तुम्ही पाहता. मंगेशचं हे षटक ज्याला 1 विकेट या षटकामध्ये भेटला तो बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही त्यांना पाहता. षटकातील पुढचा बॉल
लेग ब्रेक होता, पडल्यानंतर हलकासा बॉल टर्न घेतला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला, डॉट बॉलची गरज आहे बॉलिंग करणाऱ्या टीम वराल देवी ताणाली संघाला. आणि समोर तुम्ही हनुमानला पाहता, ज्यांना 2 अकाउंट खुलं केलं, संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी झाला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॅटचा कडा लागलाय का अपील तुम्ही पाहिली. हा देखील तुम्ही पाहता डॉट बॉल आला. 17 धावा धावपलकावरती. या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल. हे षटक खूप महत्वपूर्ण फेकत असताना तुम्ही पाहता मंगेशला आतापर्यंत 5 बॉल 4 धावा. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल कशा रीतीने किती धावा येतील शेवटच्या बॉल वरती. विकेटच्या तलासमध्ये नक्कीच मंगेश असतील. षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स स्विच हिट. फटका उडवला मिस्टामिंग. झेलची शक्यता फिल्डर पोहोचला, झेल सोडला. आणि या बॉल वरती 2 धावा. तुम्हाला धावा वाचवायच्या, या धावा दिल्या जातात टीमच्या बाजूनं. आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती मी स्कोर बोर्ड वरती पाहता 19 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज महेश आला. मंगेश काय षटक राहिलं. अचूकता वैदुकता व्हेरिएशन लेग ब्रेक त्याचा पहिला. अवघ्या धावा त्यानं खर्च केल्या 6. बॅकफील्ड राऊंड बॉलला खेळून काढला. बॉल थर्डमॅनला जातोय. जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. 12 बॉल मध्ये 19 बनल्यात आणि अजूनही 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा 20. षटक क्रमांक 3 हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आहे. किती धावेचं हे षटक असणार, किती धावा येतील या षटकामध्ये. धावा धावपलकावर तुम्ही पाहताय 21 या कड्यावरती. 21 धावा धावपलकावरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित नक्कीच जे तुम्ही पाहताय अनिलजी शेट्टे पाटील हे इथे उपस्थित या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अभिषेकजी पाटील, गोरखजी पाटील, हरिदास बुवा पाटील या सर्व 4 मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता त्या 25 या आकड्यावरती. निलेश पाटीलच्या बॅटमध्ये चौकाराला धावा धावपलकावरती 25 आहेत. 39 धावेचा पाठलाग करायचा. मॅच अजून बॅलन्स आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल ही मॅच जर जिंकायची असेल तर. वराल देवी ताडालीला बॅकफुल स्पंज केला. डीप कव्हर पॉइंटला बॉल चालला. फिल्डर तिकडे आहेत तोपर्यंत 1 धाव केल्या. सेकंडचा कॉल. सेकंड घेत असताना फेकी डेंजरला रन आउटची संधी आणि लागणारा हा दुसरा धक्का जय हनुमान पोगाव संघाला. बॉल 3 षटकार दिनेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता प्रल्हादजी पाटील यांच्याकडनं 1100 रुपये 1101 आणि प्रत्येक षटकासाठी दिनेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. या ठिकाणी उपस्थित अनिलजी पाटील साहेब, त्याचबरोबर अभिषेक पाटील साहेब, गोरखनाथ पाटील साहेब, त्याचबरोबर हरिदास बुवा चौधरी. आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर.
चाचणी स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती अर्धशतक राहिलाय तो अशोक आला बॅटिंगसाठी आणि तुम्ही पाहताय हा बॉल डॉट आला. चांगला फलंदाज आहे. चाचणी स्पर्धा आपण नक्कीच पिंपळाच्या क्रीडा नगरीमध्ये पाहिली. तिथे अर्धशतक त्यानं ठोकलं. ज्या हंगामाला सुरुवात झाली तेजस रामदास पाटील अग्निराजा प्रतिष्ठान फोगाव यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. या संपूर्ण स्पर्धेसाठी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. स्पर्धेमधली पहिली 50 ज्याच्या नावावरती चाचणी स्पर्धा तुम्ही पाहिली अशोक मात्रे त्याला देखील इथे बीट केलं जात आहे. कमबॅकिंग षटक महेश आणि या षटकामध्ये कमबॅक केला जातो. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 26 धावा 26 रन स्कोर बोर्ड वरती. 7 बॉल 13 धावेची अजूनही गरज आहे. 7-13चं समीकरण. या षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताना स्ट्राईक त्याच्याकडे हव्या बॉल तुम्ही जाता बॉन्डलाईच्या दिशेनं. तोपर्यंत एकच धाव स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि एका धावेच्या बरोबरीनं 30 षटक इथे संपलं जातं. आणि या षटकामध्ये अवघ्या धावा जर पहिल्या खर्च केल्या गोलंदाज महेशनं 8 ने आता समीकरण बनलाय. 6 बॉल 6 चेंडू मध्ये बनवायच्या आता 12 धावा. साठी 12 धावेची गरज आहे. 6 बॉल 12 धावा बनवायच्या जर्मन पोगाव संघाला. या मॅच मध्ये महेश षटक तुम्ही पाहिलं अवघ्या 8 धावेचं राहिलं. खूप चांगली गोलंदाजी महेशनं केली. अशोक मात्रे एक विस्फोटक फलंदाज त्याला जागेवरती ठेवण्यात आला. आता 6 बॉल 12 धावेची अजूनही गरज आहे आणि 12 धावा रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. तुम्ही पाहताय या शेवटच्या षटकामध्ये प्रमोद आला. प्रमोदला 12 धावा डिफेंड करायच्या आहेत. तर अशोक मात्रे येईल का मोठे फटके. खूप एक विस्फोटक लेफ्ट हँडर आहे. मोठे फटके येतील का. मॅच कोण जिंकेल. 6 बॉल 12 धावेची गरज. प्रमोदला बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर अशोकला तुम्ही पाहताय. चला लगेच फास्ट केला प्लीज वेळेच्या बाबतीत संदर्भ. अशोक मात्रे तुम्ही पाहता या 3 बॉल मध्ये 1 धाव काढली आहे. तो अशोक बॅटिंग साठी तुम्ही पाहता 6 बॉल 12 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. प्रमोदनं फेकला वाईड बॉल आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 28 या आकड्यावरती. अशोकची विकेट हवी आहे बॉलिंग करणाऱ्या ताराली संघाला. या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र उडवला बॉल. मिस्टामिंग झेलची शक्यता. पकडला लोगोला झेल. संपला मैदानावरती. अशोक मात्रेचा केल शर्लापासून दूर ठेवला बॉल आणि त्याच्यावरती प्रत्यल्ला केला. अशोक मात्रेची विकेट मिळतीये आणि धक्का लागलाय मैदानामध्ये. तुम्ही पाहताय जनमान पोगाव टीमला तिसरा. या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित अनिलजी पाटील साहेब आणि त्यानंतर अभिषेकजी पाटील, गोरखजी पाटील आणि हरिदास बुवा चौधरी या 4 मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या राजू पाटील तुम्हाला बोलवतात. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शर्लापासून दूर ठेवला बॉल सोडला असता वाईट गेला असता मनोज सर आणि त्याच्यावरती प्रत्यल्ला केला. लॉंग ऑनला फटका फसला आणि इथे विकेटचा आता पतन झाला. समीकरण आता तुमच्या समोर आहे. 5 बॉल 11 धावेची गरज.
असं वाटलं पहिले 2 बॉल प्रवीणनं फेकले, त्याच्यानंतर असं वाटलं की हा सामना जिंकेल हनुमान पोगाव. त्याच्यानंतर तानाजीनं काय कमबॅकिंग षटक फेकलं अवघ्या 8 धावेचं. त्यानंतर मंगेशनं षटक फेकलं 6 धावेचं. हे खूप इकॉनॉमिक्स राहिलं, ज्यामध्ये एक विकेट त्याला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा महेश आला, त्यानं धावा खर्च केल्या 8 आणि विकेट जरी नसला मिळाला तरी महेशची गोलंदाजी दमदार राहिली. त्यानंतर तुम्ही प्रमोदला पाहिलं, ज्याच्या माध्यमातून त्याला एक विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये, गोल्डन विकेट होती त्या अशोकची. त्या अशोकची विकेट कॅरी केली. मॅच इथून संपली नाही. मैदानामध्ये राजू आला 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आणि विकेट प्रमोदला भेटला. क्रिकेटचा सीप और कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असावा प्रमोदचा, पण इथून प्रत्याला होईल का, ही मॅच जिंकेल कोण, याच्याकडे देखील माझं लक्ष लागलंय मायबा प्रेक्षकांना. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं स्वतःच्या पॉलरमध्ये अडवला या बॉलला, मात्र या बॉलवरती मिळती ती फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला 29 वरती आणि आता समीकरण 4 बॉल तुम्ही पाहताय त्या 10 धावेची गरज आहे. गोरखजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आणि हरिदास बुवा चौधरी आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आज वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस साजरा होईल का जे हनुमान पोगाव टीमच्या बाजूनं, आणि आज बर्थडे देखील आहे. इथे बघूया बर्थडे कशा रीतीने साजरा केला जाईल हनुमानचा, की ते हनुमानचा बर्थडे वाढदिवस नक्कीच इथे मॅच जिंकून देईल का पोगाव संघाला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली त्याला बीट केला. डॉट बॉल येणारे प्रत्येक डॉट बॉल मात्र या मॅचच्या विजयाची दिशा दाखवतील जे हनुमान वरालदेवी ताडाळी टीमला, आणि येणारे मोठ्या पटक्याची गरज आहे जे हनुमान पोगाव टीमला. मॅच जिंकेल कोण, येणारे बॉल असतील शिल्लक 3 मध्ये बनवायच्या धावा 10. एखादा बिग हिट हवा तो मात्र पोगाव संघाला येईल का हनुमानच्या बॅट बंद. मॅच मध्ये तुम्ही पाहताय 3 चेंडू 10 धावेची गरज. या षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल चालला बॉडी लाईटच्या दिशेनं, फिल्डर होती वॉर्ड ऑफ फिल्डिंग, झेल घ्यायला हवा होता आणि तोपर्यंत इथे तुम्ही पाहता रन आउट, फलंदाज बाद. खेळ आहे, तुम्हा मला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये काही पण होऊ शकतं. तुम्ही पाहता एक ओव्हरमध्ये तुम्ही देखील एक धाव देखील रोखली जाते, त्यानंतर एका बॉलमध्ये 6 देखील बनल्या जातात. हे तर क्रिकेटचं नाव आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आता मात्र विजयाचा मात्र जय जयकार कोणाच्या नावानं होईल. 2 बॉल 10ची गरज, म्हणजे दोन्ही बॉलवरती मोठेच फटके धावे आहेत जे हनुमान पोगावला येतील का हनुमानच्या बॅटमधनं. आज त्यांचा निश्चित वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस साजरा होईल का. 2 बॉल 10ची गरज आणि या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं होतं आणि अशा रीतीनं हा डॉट बॉल आला. एक बॉल मध्ये आता बनवायच्या धावा 10. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम, असे चमत्कार होत आहेत. असा आता मात्र होईल का. एक बॉल मध्ये 10 धावेची गरज आहे. जय हनुमान गोवे टीमचा कॅप्टन, जय हनुमान गोवे टीम कॅप्टन लगेचच या रिपोर्टिंग करा. लगेच जय हनुमान गोवे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. 1 बॉल 10ची गरज, 1 पाऊल विजयापासून दूर. रिव्हर्स स्विच हिट आणि इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं म्हटलं जातं वेल गेली सत्ता गेली. हे शानपण सुटलं, हे शानपण अगोदर सुटलं असतं काय झालं असतं. आणि अशा रीतीनं इथे मॅच जिंकली आहे. वरालदेवी ताडाळी संघाने खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम जय हनुमान पोगाव, तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी. आणि वेल डन बॉयज टीम वरालदेवी ताडाळी. खूप चांगली बॉलिंग अटॅक झालं. सुरुवात थोडी मात्र खराब झाली असली तरी या मॅच मध्ये आम्ही मात्र इथे विजयाचा